पूर या जिल्ह्यातील धानोरा गावाजवळ वर्धा नदीमध्ये तिघांचा बुडून मृत्यू। कपडे धुण्यासाठी तिघे जण नदीपात्रात उतरले होते। जनावरांना टॅगिंग नसल्याने धुळे बाजार समितीतील जनावरांचा बाजार 1 महिन्यांसाठी बंद। तर खरीप हंगामाच्या अगोदर बैल बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांची अडचण। बुलढाण्यामध्ये टरबूजाची 10 रुपये प्रति किलो दराने विक्री। टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी। सराफा बाजारात सोन्याच्या दरामध्ये सलग 3 दिवसांपासून घसरण सुरू। सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ। सोन्याचा दर जीएसटीसह आता 1,53,470 रुपयांवर तर चांदी जीएसटीसह 2,50,290 रुपये। संभाजीनगरच्या सोयगावमध्ये मिठानं भरलेला कंटेनर उलटला तर सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। मात्र रस्त्यावर मिठाच्या गोण्यांचा सडा पडल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। 19 गावांमधील 20 पाण्याचे नमुने दूषित। 1754 पाण्याचे नमुने तपासले असता ही बाब उघड झाली आहे। यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण। धुळे शहरात सध्या तापमानाचा पारा 43.5 अंशांवर। तापमानात मोठी वाढ। वाढलेल्या तापमानामुळे मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर शुकशुकाट। पनवेलमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्याचा धोका वाढला। घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी। पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन। अहिल्यानगरमध्ये तापमान 42 अंशांवर। उन्हामुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी सध्या घटली आहे। भाविकांना उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी साईबाबा संस्थांच्या वतीने विविध उपाययोजना। राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला। जळगावमध्ये तापमान 46 अंशांवर तर वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमध्ये 8 खाटांचं सुसज्ज उष्माघाती कक्ष स्थापन। नागरिकांनीही घराबाहेर पडणं टाळावं असं प्रशासनाचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर कायम। तापमान सध्या 42 अंशांवर तर पुढील आठवड्यात तापमान 45 अंशांवर जाण्याचा अंदाज। नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर। तापमान 45 अंश सेल्सिअसवर। डिहायड्रेशनच्या रुग्णांमध्ये वाढ। पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढणार असून काळजी घेण्याचंही आवाहन। नाशिकच्या लासलगावमध्ये उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे गायींची तब्येत बिघडली। शेतकऱ्यांना फॉगर बसवत या ठिकाणी गोठ्यात तापमान नियंत्रणाचा अनोखा प्रयोग केलाय। गोंदियामध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे वैनगंगा नदीतील पाणी पातळी खालावली। 22,000 नळधारकांना वैनगंगा नदी पात्रातून पुरवलं जातंय पाणी।